मालवणीचे API दीपक जमदादे सर सध्या आमच्या सोबत आहे. सर, एक बातमी येत आहेत की भोंदू बाबाला तुम्ही अटक केलेत. खरं प्रकरण काय आहे? आरोपी कोण आहेत आणि काय सांगाल तुम्ही? जर खरं पाहिलं तर ही जी बातमी आलेली आहे तर त्यात काय तथ्य नाही आहे. बंधुबाबा वगैरे जे काय सांगितले ते तर खरं विषय असा आहे की एक फिर्यादी आहे बोरवली वेस्टची राहणारी. तर तिने आपल्याकडं तक्रार दिलेली आहे 18 तारखेला की फेब्रुवारी 2025 ते सप्टेंबर 2025 या दरम्यान तिची एका इसमाबरोबर ओळख झाली होती. तर ती ओळख ही फेसबुकद्वारे झाली होती. फेसबुकला रिक्वेस्ट आली होती, रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली. त्यानंतर त्यांचं बोलणं चालू झालं, त्यांच्यात मैत्री चालू झाली. मैत्रीनंतर तिला जरा विश्वास वाटू लागला की हा मुलगा चांगला आहे. तर मग ते भेटू लागले वगैरे पुढं झालं. नंतर अचानक एके दिवशी त्यानं तिला आपल्या मालवणी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मारवे या ठिकाणी बोलवलं आणि त्या ठिकाणी एका हॉटेलमध्ये घेऊन गेला आणि सदर ठिकाणी तिला काही कल्पना नसताना त्यानं तिच्यावर जबरदस्ती केली आणि जबरदस्ती शारीरिक संबंध केले. त्यानंतर असंच 1-2 वेळा झालं. त्यावेळेस या दरम्यान त्यांनी एक व्हिडिओ शूट केला तिचा, म्हणजे अश्लील व्हिडिओ. तर तो व्हिडिओ शूट करून नंतर तिला धमकी देऊ लागला की तू मी सांगेल त्याप्रमाणे कर, इकडं ये तिकडं ये, मला काही पैशांची गरज आहे, मला पैसे दे, मी तुझे पैसे परत करेल, असं म्हणून त्यानं तिच्याकडून म्हणजे तिच्या तक्रारीनुसार आतापर्यंत 33 लाख रुपये त्यांनी घेतले. मग हे पैसे तिला तो परत करत नव्हता आणि तिच्यावर जबरदस्ती पण केली होती. म्हणून त्या महिलेने आपल्या पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्याप्रमाणे आपण गुन्हा नोंद केलेला आहे. तर 447/26 BNS कलम 64(1), 64(2)M, 351(2) आणि 318(4) या सेक्शनप्रमाणे आपण गुन्हा नोंद केलेला आहे. आरोपीला पण आपण अटक केलेली आहे. यातील जो आरोपी आहे तो हा ड्रायव्हर आहे. या अगोदर तो काहीतरी फॅब्रिकेशनचं काम करायचा, परंतु त्याला काय लॉस झाला असेल किंवा काय झालं असेल त्यामुळे त्याने ते सोडून आता तो सध्या ड्रायव्हिंग करतो आहे. त्यामुळे तो भोंदूबाबा आहे किंवा असं काय आहे असा काही विषय नाही आहे. असं समोर माहिती येते की जेव्हा फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलं तर नंतर चॅट सुरू झाला. नंतर त्यांनी त्यांच्या कुटुंबियाबाबत काहीतरी तर भाष्य केलं होतं की तुमच्या कुटुंबियामध्ये सर्व काही ठीक नाही आहे, तुमच्या पतीसोबत तुमच्या हे भांडण आहे, तुमच्या सासूसोबत तुमच्या भांडण, असं पण काही भाष्य केलं होतं का? असं त्यांचं ते दोघांमध्ये बोलणं वगैरे काहीतरी होत असेल, परंतु तसं काय आपल्याकडे तक्रार नाही आहे. आणि अजून या जे आरोपी आहेत त्याच्या विरोधात काही तक्रार वगैरे आहेत का महिलांसोबत? याच्या पार्श्वभूमी काय आहे सर? या आरोपीची पार्श्वभूमी आपण चेक केली तर त्याच्यावर हा पहिलाच गुन्हा दाखल आहे आणि हा मीरा रोडचा राहणार आहे. गुन्हा आपल्याकडे पहिलाच दाखल आहे त्याच्याकडं. व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.